नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट आता कंप्लीट झालेली आहे आणि 14 तारखेपासून कॅप राऊंड 2 ही सुरू झालेली आहे. आता या कॅप राऊंड 2 चं शेड्यूल कसं असणार आहे, वेळापत्रक कसं असणार आहे आणि कॅप राऊंड 2 साठी आपल्याला कॉलेजमेंट केव्हा भेटणार याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, हे शेड्यूल जे आहे ते तुम्हाला LLB 3 इयर कॅप पोर्टलला भेटून जाईल. तर आता इथे जर तुम्ही पाहत असाल तर कॅप राऊंड फर्स्ट ची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि 14/8/2025 पर्यंत कॅप राऊंड फर्स्ट होती. त्यानंतर कॅप राऊंड सेकंड सुरू झालेली आहे. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली होती परंतु आतापर्यंत कॅप रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, तर अशा विद्यार्थ्यांना 3/8/2025 पासून ते 27/8/2025 पर्यंत सीईटी दिलेल्या अनरजिस्टर्ड क्वालिफाईड कॅन्डिडेट्सना नव्यानं त्यांचं कॅप राऊंड थर्ड साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका होत्या, डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीमुळे त्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म एडिट करण्याची सुविधा ही त्यांच्या लॉगिन मध्ये दिलेली आहे. हा फॉर्म एडिट कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपण चॅनलला बनवलेला आहे. तुम्ही जो पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. आता आपण येऊयात की कॅप राऊंड सेकंड मध्ये. तर 14/8/2025 पासून ही कॅप राऊंड 2 सुरू झालेली आहे आणि डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड सेकंड म्हणजेच कॅप राऊंड 2 साठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत हे आपल्याला आता या ठिकाणी 14/8 पासून ऑनलाईन डिस्प्ले होत आहे. तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजेच तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजमध्ये एकूण किती जागा शिल्लक आहेत, तुमच्या कास्टसाठी किती जागा शिल्लक आहेत हे कसं पाहायचं याविषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं अलोकेशन राऊंड सेकंड 19/8/2025 सायंकाळी 5 वाजता आता अलोकेशन राऊंड 2 म्हणजेच सेकंड राऊंड साठी कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत आणि 19 तारखेला कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर 20 तारखेपासून लगेच तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी 20/8/2025 ते 22/8/2025 असा कालावधी तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यानंतर परत कॉलेजनी काय करायचंय की 23/8/2025 रोजी किती ऍडमिशन झालेले आहेत 20 ते 22 तारखेपर्यंत हे सीईटी पोर्टलला कळवायचं आहे. त्यानंतर कॅप राऊंड 3 सुरू होणार आहे आणि कॅप राऊंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन 3 तारखेपासूनच करून घेऊ शकतात. शेवट तारीख आहे 27/8/2025 आणि त्यानंतर आपल्याला 23/8/2025 रोजी समजेल की कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत ते पाहून तुम्हाला तुमचे चॉईस द्यायचे आहेत. आणि मग ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे परंतु समजा त्यांना त्यांची कॅटेगरी चेंज करावीशी वाटली, ओपन मधून कॅटेगरी मध्ये किंवा कॅटेगरी मधून ओपन मध्ये समजा एखाद्याचं कॅटेगरीचे डॉक्युमेंट आलेले नाहीयेत, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटणार नाही असं जर वाटत असेल आणि अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म एडिट करून त्यांची कॅटेगरी ओपन मध्ये टाकायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 24/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये त्यांचा फॉर्म हा एडिट करता येणार आहे. आणि याच काळामध्ये कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा कॅप राऊंड 3 साठी नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म हा फिल करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्वाच्या काही डेट्स होत्या. त्याच्या पुढे तुम्हाला जर पाहायचं असेल तर इथे पाहू शकता की जे नव्यानं फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी ई स्क्रुटिनी असणार आहे ती 24/8/2025 ते 19/8/2025 या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. 30 तारखेला परत एकदा अल्फाबेटिक लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर काही जर आपल्याला त्यामध्ये ग्रॅव्हन्स असतील तर त्या आपण परत फॉर्म एडिट करून 1/9/2025 ते 3/9/2025 या वेळेमध्ये एडिट करू शकता आणि फायनल मेरिट लिस्ट 7/9/2025 रोजी लागेल आणि अलोकेशन राऊंड थर्ड म्हणजे थर्ड कॅप राऊंड साठी 9/9/2025 या वेळेमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे आणि ऍडमिशन घेण्याची डेट आहे ती 10/9/2025 ते 13/9/2025.
आणि कॉलेजनी 15/9/2025 रोजीपर्यंत या ठिकाणी किती ऍडमिशन झालं हे वरती रिपोर्ट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पावतीवरती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट याची पावती जोडली असेल तर अशा विद्यार्थ्यांना डेडलाईन जी आहे ती 13/9/2025 पर्यंत तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट नाही केले तर तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे ही डेट लक्षात ठेवा आणि याच्या अगोदर तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट तुम्ही पावतीवरून तुम्ही एनरोल झाला असाल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या तारखेपर्यंत अवेलेबल करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.